नमस्कार. अतिवृष्टी आणि खऱ्या अर्थाने जायकवाडी धरणामध्ये खूप आवक वाढत असल्या कारणाने जो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर श्री पंत यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जवळजवळ जर अशीच परिस्थिती राहिली तर 3 लाखाचं पर्यंत क्युसेक्सनी पाणी सोडण्याची त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण होतीये. आणि आजच्याच परिस्थितीत काही गावांना नदीकाठच्या गावातील काही भागातील लोकांना खास करून काही लोकांना जे काही घरात पाणी शिरतंय आणि म्हणून त्यांना शिफ्ट करण्याची परिस्थिती आहे. तर त्यासाठी सुद्धा मला आवर्जून सांगायचं आहे की आपल्या ज्या मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या ज्या महत्त्वाच्या शाळा आहेत त्या गोदाकाठला आहेत, त्याच्यामध्ये घनसावंगी तालुक्यामध्ये तीर्थपुरी आहे, नाथनगर आहे, पिंपरखेड आहे आणि त्याचबरोबर कुंभार पिंपळगाव आहे. या 4 गावांना गुंज आहे. 5 गावांना आपण जवळजवळ गोदाकाठच्या जे काही बाधित गावं आहेत, लोक आहेत, त्यांना तिकडे शिफ्ट करण्याच्या संदर्भाने कार्यवाही करता येईल असं मी संबंधित भागातील शेतकऱ्यांना, कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो. आणि अंबड तालुक्यामध्ये सुद्धा अंकुशनगर शाळेमध्ये, गुंगर्डे हातगाव शाळेमध्ये आपण ताबडतोबीनं लोकांना शिफ्ट करू शकता. तर तशी ती व्यवस्था आम्ही केलेली आहे. फक्त माहितीस्तव